करमाळा शहरातील अजय कांबळे या युवकाच्या जे आहे ते बँक खात्यावरून 7 लाख रुपये जे आहेत ते अचानकपणे गायब झालेले आहेत। सध्या आपल्या बरोबर अजय कांबळे, काय सांगशील, काय प्रकार आहे नेमका, किती रुपये तुझ्या खात्यातून गायब झालेत, कुठल्या बँकेचं अकाउंट होतं? माझं अकाउंट युनियन बँकेचं आहे। मी मोबाईल वरून बसलो होतो, त्यावेळेस मला एक टेक्स्ट मेसेज आला आणि ट्रू कॉलला एक मेसेज आला। तर मी ते ओपन केला नाही आणि कुठे शेअर पण केला नाही। मला काय वाटलं की असं म्हणजे लोनचे हे जे फ्रॉड असतात त्यामुळे मी ओपन बी केला नाही आणि शेअर केला नाही। तर मला 10 मिनिटांनी कळलं की अकाउंट मधून 7 लाख रुपये गेलेत म्हणून। मला ट्रू कॉलला बारीक असा नोटिफिकेशन आले, तर मी बघितले, ती ओपन करून पेमेंट बघितले तर 7 लाख रुपये कट झाले होते। मग मी फास्ट जाऊन बँकेत गेलो, युनियन बँकेमध्ये पहिल्यांदा अकाउंट फ्रीज केलं। तर तिथं मी अर्ज लिहून दिला आणि त्यांनी सांगितलं की सायबरला 1930 ला कंप्लीट करा। 1995 म्हणण्यानुसार 1930 ला कंप्लीट केली। 1930 ला कंप्लीट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अकाउंट वरून कोलकात्यावरून एक पैसे काढलेत आणि वसईवरून एक कंप्लीट हे पेमेंट काढले। तर त्यांनी नंतर मी त्यांना विचारलं की पेमेंट रिटर्न होऊ शकते का? तर त्यांनी सांगितलं की आम्ही असं क्लिअर सांगू शकत नाही, स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा म्हणले तुम्ही। मग मी स्थानिक पोलीस स्टेशन करमाळा पोलीस ठाणे येथे कंप्लेंट करण्यासाठी आलो असता कंप्लेंट केली। पोलिसांनी कंप्लेंट हे सहकार्य केलं। मग कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की आमची टीम एक निवडली जाईल आणि कोलकात्याला आणि वसईला पाठवली जाईल। मग माझी मागणी अशी आहे की लवकरात लवकर पोलिसांनी सहकार्य करावं आणि आरोपींना पकडून माझी रक्कम आहे ना 7 लाख रुपये मला रिटर्न मिळावी। तुम्ही सांगताय की कोलकाता आणि वसईवरून ही रक्कम गेलेली आहे, म्हणजे दोन वेळेस रक्कम गेली का एकाच वेळेस रक्कम ही ट्रान्सफर झाली गेली? टप्प्याटप्प्याने झाले। 30,000, 40,000, 60,000, 70,000 असे टप्प्याटप्प्याने झालेले। एक वसईला आणि एक कोलकात्याला टाइम अर्धा एक तासाच्या गॅपने झालेले। इतरांना आता तुमचे देखील असं ऑनलाईन फसवणूक झाल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे, आपण गुन्हा देखील दाखल केलाय। इतरांना तुम्ही या बाबतीत काय आवाहन कराल? इतरांना आवाहन कराल की ट्रू कॉलरला आहे ते अलाव, आपण ट्रू कॉलर घेतलं की आपण नोट अलाव असं ऑप्शन येतं, तर अलाव करू नये। कारण अलाव केलं तर आपली गोपनीयता माहितीपूर्ण जी OTP येणार आहे ती ती हॅकरवाल्यांकडे जाणार आहे आणि त्याच्या आधारे तुमची फसवणूक होऊ शकते। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की या तरुणाच्या जे आहे ते बँक खात्यातून जे आहे ते ऑनलाईनच्या माध्यमातून 7 लाख रुपये जे आहे ते काढलेले आहेत। त्यामध्ये या तरुणानं करमाळा पोलिसात देखील या संदर्भात गुन्हा दाखल करत असून लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास करावा अशी मागणी जी आहे ती अजय कांबळे यांनी केलेली आहे। यामध्ये करमाळा पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।